हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग मापाच्या ब्लाउजवरून कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, वयस्कर महिलेचा हा ब्लाउज आलेला आहे आणि त्याला मी व्यवस्थित अगोदर बटन्स लावून घेतलेले आहेत. आणि आता याची परफेक्ट मापे घेऊन त्याचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर इथे बघू शकता, सर्वात अगोदर मी तुम्हाला ब्लाउजचं शोल्डर कसं मोजायचं ते दाखवते. तर ब्लाउज व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि या शोल्डर पासून इकडच्या शोल्डर पर्यंत आपल्याला टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे. तर इथे आलेला आहे 11 इंच शोल्डर. तर त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला, तर आलेला आहे 5.5 इंच. तर इथे मी शोल्डरचं माप लिहून घेते लगेचच. तर आता आपण पाठीमागच्या साईडला पूर्ण उंची, पाठीमागचा गळा तसेच आर्म होल आपण मोजून घेणार आहोत. त्या अगोदर मी सर्व मापे जेवढी लागतात ब्लाउज आपल्याला कटिंग करताना ती लिहून घेते. पूर्ण उंचीचं मार्किंग केलेलं आहे बघा. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, छाती, पुढचा गळा घ्यायचा आहे मार्किंग करून, तसेच मागचा गळा पण घ्यायचा, कमर घ्यायची आहे, तसेच बाहीची उंची घ्यायची आहे, दंडघेर आणि नंतर मग खाली इथे आर्म होल लिहायचा आहे आणि मुंड्याचं मार्किंग घेणार आहोत आपण. तर ही सर्व मापे आता स्टेप बाय स्टेप कशी घ्यायची मापाच्या आलेल्या ब्लाउजवरून ते आपण बघूया. तर आता आपण सर्वात अगोदर शोल्डर बघितला. आता ब्लाउज मी पलटी करून घेतलेला आहे आणि इथे बघा, बाही जिथे जोडलेली आहे तिथून अशी उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला. गळ्याच्या साईडने बिलकुल मोजायची नाही, कारण तिथे शोल्डर उतार दिलेला असतो. तर इथून बघा, 14 इंच आपली ब्लाउजची उंची आलेली आहे. तसेच पाठीमागचा गळा मी कशा पद्धतीने मोजून घेत आहे बघा. असा टेप फोल्ड करून मोजून घेतला तर तो आलेला आहे 8.5 इंच. आणि आता आर्महोलचं माप आहे ते आपल्याला तिरकस असं थोडासा ब्लाउज खेचून घ्यायचा आहे. तर ते आलेलं आहे बरोबर 8.25 इंच. तर हे माप आहे ते आपल्याला बाही कटिंगच्या वेळेस खूप उपयोगी पडतं मैत्रिणींनो. तर हे नक्की नोट डाऊन करून घ्यायचं आहे न विसरता. तर इथे बघा, मुंड्याचं मार्किंग मी इथे लिहून घेते. तर मुंडा कसा मोजायचा ते बघा. जसा पाठीमागचा गळा मोजलेला आहे सेम त्याच पद्धतीने मुंडा पण मी मोजून घेतला, तर आलेला आहे 6 इंच. तर आता पुढच्या बाजूने आपण पुढचा गळा आणि छातीचं मार्किंग मोजूया. तर इथे छाती आहे बघू शकता, चौथा भाग आलेला आहे 9 इंच, म्हणजे 36 ची छाती आहे. आणि असं जर मोजलं तर आलेला आहे 18 इंच. तर इथे बघा 36 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग आला 9 इंच. आणि पुढचा गळा पण सेम त्याच पद्धतीने मोजायचा, शोल्डरच्या इथे टेप ठेवायचा. तर इथे आलेला आहे पुढचा गळा 6 इंच. तसेच कमरेचं माप मी इथे मोजलं तर आलेलं आहे 8 इंच, म्हणजे 32 इंच आपली छाती आहे त्याचा चौथा भाग आलेला आहे, सॉरी कमर आहे त्याचा चौथा भाग आलेला आहे 8 इंच. तर इथे बघा, बाहीची उंची आहे 8.5 इंच. या पद्धतीने बाहीची मापे घ्यायची आणि दंडघेर आलेला आहे 5.5 इंच. तर बाहीसाठी एवढीच 2 मापे लागतात आणि आपण आर्महोल मोजलेला आहे तो 8.25 इंच, तो पण लागतो आपल्याला बाही कटिंगच्या वेळेस. तर इथे बघा 8.5 इंचाची बाही आहे आणि दंडघेर आलेला आहे 5.5 इंच. तर इथे डिटेलमध्ये आपली सर्व मापे कशी घ्यायची असतात मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर पाठीमागचा गळा 8.5 इंच आहे, त्याच्यामुळे ब्लाउजचं शोल्डर आलेलं आहे आपलं 5.5 इंच तयार ब्लाउजमध्ये. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ब्लाउजला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं. तर इथे पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते डिपेंड असतं मैत्रिणींनो. जेवढा डीप गळा तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप छोटे येतं. जर तुम्हाला समजत नसेल तर ऑलरेडी चार्ट माझ्या चॅनेलवरती टाकलेला आहे गळ्यानुसार, किती घ्यायचं तिथे जाऊन बघा. तर सर्वात अगोदर बॅक पार्ट आपण कटिंग करत आहोत. तर इथे बघा, पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मी 15 इंचावरती इथे पेपर कट करून घेतलेला आहे. 14 इंच पूर्ण उंची आहे, तर 15 इंचावरती मी पेपर कट केला. आता शोल्डरचं माप टाकूया. शोल्डरचं माप आहे 5.5 इंच. आपण ब्लाउजवर घेतलेलं होतं तेवढंच घ्यायचं आहे आणि मुंड्याचं माप आलेलं होतं 6 इंच, ते पण मी इथे टाकून घेतलं. बॅक पार्ट आपण कटिंग करत आहोत. पूर्ण उंची 14 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती मी पेपर कट करून घेतला. नंतर शोल्डर 5.5 इंच टाकलं, मुंडा 6 इंच टाकलेला आहे. तसेच मुंड्याच्या मार्किंग पासून छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 10.5 इंच आलेला आहे बघू शकता. अशी खाली आहे ती रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिनची. ठीक आहे. इथे बघा, मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे कोपऱ्यातून. 8 पेक्षा जास्त गळा असेल तर 1.25 इंच घ्यायचा आहे आणि 6 इंच 5.5 इंच असेल तर इथलं मार्किंग आहे ते 1.5 इंच, 1.25 इंच तुम्ही छातीनुसार बदलायचं असतं मैत्रिणींनो. ठीक आहे. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच.
इथे मागचा गळा किती आलेला होता आपला 8.5 इंच, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि 9 इंचावरती मार्किंग करायचं. नाहीतर मग दुसरी ट्रिक्स अशी वापरायची, हा मापाचा ब्लाऊज घ्यायचा, पाठीमागच्या साईडलाचा भाग आहे तो असा मधोमध फोल्ड करून मागचा गळा असा मोजून घ्यायचा आहे आपल्याला, तिथे मार्किंग करायचं. दोन्ही पद्धतीने ते तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटेल ती. आणि खालच्या साईडला मी 2.25 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आणि याचा बॉक्स आखून घेतला आणि याच्यामध्ये सिंपल आता गोल गळ्याचा शेप मी देऊन घेणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन पेपर कटिंग करणं अवघड जातं, तर त्यांच्यासाठी मी अगदी सोपी ट्रिक्स इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने मापे घ्यायची म्हणजे आपले पेपर कटिंग एकदम परफेक्ट येतं. तर इथे बघा शोल्डरच्या मधोमध टेप ठेवला आणि खाली एक मार्किंग करून घेतलं आपलं पाठीच्या टक्ससाठी आणि दोन्हीकडे अर्धा इंचाचा हा टक्स मी देऊन घेतलेला आहे. आणि ते शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि ते बघा फिटिंगचा ब्लाऊज आहे तो आपलं असं फिटिंग व्यवस्थित घ्यायचं मापाच्या ब्लाऊजनुसार परफेक्ट येत आहे का बघायचं आणि असं क्रॉसमध्ये रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. म्हणजे पाठीमागचा टक्स दिल्यानंतर फिटिंग आहे ते प्रॉपर येतं आपलं आणि शिलाई मार्जिनच्या इकडे अजिबात आपलं एक्स्ट्राचं कापड बाहेर येत नाही, एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज पाठीमागच्या साईडला सुद्धा. तर या छोट्या छोट्या ट्रिक्स जर तुम्ही कटिंगच्या वेळेस लक्षात घेतल्या तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट इथे स्टिच करून होणार आहे मैत्रिणींनो. तर इथे शोल्डर उतार मी इथे मार्किंग करून घेते, मी कटिंगच्या वेळेस देत असते मैत्रिणींनो शोल्डर उतार. बऱ्याच मैत्रिणी विचारतात याच्यामध्ये शोल्डर उतार घेतला नाही, तर आठवणीने आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस द्यायचा असतो शोल्डर उतार गळ्याच्या साईडने जर डीप गळा असेल तर. तर बॅक पार्ट आपला झालेला आहे परफेक्ट असा मार्किंग करून. आता हा ठेवून आपल्याला बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं असतं. तर इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला हुकायसाठी अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते पुढच्या साईडला करून घ्यायचं आहे अगोदर या साईडला. तर ते मी आखून घेतलं व्यवस्थित. इथे बघा खालच्या साईडला आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे 1 इंचाचं मार्किंग आपल्याला बरोबर वाढवून घ्यायचं आहे, तर त्याची पण सरळ रेषा मी आखून घेते. तर याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा ॲज इट इज आपल्याला तो मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बऱ्याच मैत्रिणींच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत प्रिन्सेस कटसाठी, कटोरी ब्लाऊजसाठी. तर स्टेप बाय स्टेप मी सर्व व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणींनो. थोडासा स्टिचिंगचा लोड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाहीये. तर सर्वांच्या कमेंट्स लक्षात घेऊन मी व्यवस्थित व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी खास मैत्रिणींनो. तर इथे बघा मुंड्याच्या इथे मी अर्धा इंच वाढवलेला आहे, जो आपला फ्रंट पार्टला टक्स असतो फोर त्याच्यासाठी आणि इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवलेला आहे. तर इथे मी लिहून घेतलेला आहे बघू शकता. मुंड्याच्या इथे जो टक्स असतो तिथे अर्धा इंच वाढवला आणि खालच्या साईडला इथे 1 इंचाचा टक्स आपण घेतो म्हणून 1 इंच वाढवून घेतलेला आहे. बाकी सर्व आहे तसं मी आखून घेतलेलं आहे बघा. आणि याच्यात समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता. तर इथे बॅक पार्टला आपण 6 इंच मुंडा घेतलेला होता, तसाच सेम फ्रंट पार्टला सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचा बॉक्स मी आखून घेतला. आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आता हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो थोडासा आतून आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. गळा रुंदी 2.5 इंचच घेतलेली आहे, बॅक पार्टला जेवढी घेतलेली होती तेवढी. आणि पुढचा गळा जेवढा आहे तेवढा टाकायचा आहे आणि त्याच्यात इथे बघू शकता 6 इंच पुढचा गळा आहे, तर मी 6 इंच घेतलेला आहे. आणि गळा रुंदी खालच्या साईडला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता, जशी तुम्हाला डीप हवी असेल तशी. तर त्याचा बॉक्स मी आखून घेतलेला आहे आणि सिंपल गोल गळ्याचा शेप मी इथे देऊन घेतला. तर इथे बघा आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे, तर तुम्ही वरून असं खाली 12.5 इंचावरती मार्किंग करू शकता किंवा मग काय करायचं आहे 2.5 इंचावरती इथून मार्किंग करून घ्यायचं आहे योगपट्टीसाठी. या पद्धतीने 2.5 इंचावरती मी मार्किंग केलं. किंवा दुसरी पद्धत आहे ती बघा असं वरून खाली 12.5 इंचावरती मार्किंग करायचं. तर इकडे पण आता मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता ही 2.5 इंचाची रेषा आहे ती सरळ आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता इथे बघा योगपट्टीच्या शेपसाठी परत आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजचा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि योगपट्टी जिथे जॉईंट झालेली आहे गळ्यापासून तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं असं. इथे योगपट्टीचा शेप इथे वरती येत आहे बघा, तिथे मी मार्किंग केलं आणि योगपट्टीचा शेप दिलेला आहे. सुंदर असा खोलगट योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो.
म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर छातीमध्ये एकदम परफेक्ट बसतो. इथे बघू शकता या पद्धतीने मी योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. तर आता टक्स कसे टाकायचे याची पण आपण अगदी सोपी पद्धत बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे अगोदर. तर इथे बघू शकता जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथे 36 छातीचा चौथा भागाला 9 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. तर 9.5 इंचावरती मी इथे टक्सचं मार्किंग केलं. उभा टक्स आणि आडवा टक्स तुम्हाला घ्यायचा आहे. इथे जेवढी छाती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे 36 छाती आहे तर त्याच्यामध्ये पॉईंट दिला तर आलं 3.6 इंच. बघू शकता. तर ऑटोमॅटिक तुमचा 10वा भाग आहे तो येतो मैत्रिणींनो. तर इथे हा टक्स आहे तो आपला अर्धा इंचाचा असतो बघू शकता. तर याच्यासाठीच आपण 1 इंच शिलाई मार्जिन आहे ते एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं मगाशी. इथे लक्षात आलं का तुमच्या? तर इथे बघा हा दुसरा टक्स आहे तो मी गळ्याच्या इथला अंदाजे देऊन घेतलेला आहे बघा. तिथल्या पॉईंट पासून 1 ते 1.5 इंचाचं अंतर आहे ते राहायला हवं. आणि इथला कोपऱ्यातला आपला जो मुंड्यातला टक्स आहे तो या पद्धतीने पाव इंचाचा येतो. आणि हा पण टक्स आहे तो पाव इंचाचा येत असतो. आणि इकडे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं शिलाई मार्जिनच्या इकडे. आणि हा पण टक्स आहे तो पाव इंचाचा येत असतो. तर बघा उभा टक्स आहे त्याच्यापासून 1 ते 1.5 इंचाचं अंतर असं अंदाजे ठेवायचं मधोमध असा, म्हणजे गोल सर्कल आपला तयार झाला पाहिजे या पद्धतीने. आपल्याला टक्स आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. तर अगदी अंदाजे टक्स असतात त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम परफेक्ट तुम्हाला जमणार आहे सहजच. तर इथे बघा किती सुंदर आपले टक्स देऊन झालेले आहेत. आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर हा टक्स दिल्यानंतर बघा हा अर्धा इंचाचं मार्जिन आपण घेतलेलं होतं आणि इथला एक इंचाचा टक्स होतो तो इथे वाढवून घेतलेला होतं. इथे लक्षात आलं का कसं घेतलं शिलाई मार्जिन ते? तर फ्रंट पार्ट आपला परफेक्ट झालेला आहे ड्राफ्टिंग करून. याच्यात काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला. आता हे कटिंग करून घेऊया आपण. इथे फ्रंट पार्टचा मुंडा आपल्याला आता कट करायचा आहे व्यवस्थित. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणींनो. छोट्या छोट्या टिप्स मी भरपूर सांगत असते पेपर कटिंगच्या वेळेस तसेच स्टिचिंगच्या वेळेस. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे आणि ब्लाऊज तुमचे परफेक्ट येणार आहेत अगदी घर बसल्या. तर इथे बघा योगपट्टीचं मी सर्वात अगोदर कटिंग करून घेतलं. तर किती परफेक्ट आपले इथे योगपट्टीचं पण इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे बघू शकता. फ्रंट पार्ट आपला कट करून तयार झालेला आहे. तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया. इथे बघा आता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट येणार आहे आणि ही योगपट्टी येणार आहे बघू शकता. तर टक्स दिल्यानंतर योगपट्टी कशी कमी करायची मी पुढे तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. अगोदर आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. तर इथे बघा बाहीचं माप टाकताना आपल्याला सर्वात अगोदर बाहीची घडी कशी टाकायची हे बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही. तर जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमची बाही कमी पडत असेल तर चौथा भागामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. तर इथे 36 छाती आहे त्याचा चौथा भागाला 9 इंच आणि अर्धा इंच प्लस करून आलं 9.5 इंच. ठीक आहे. तर इथे उंची किती आहे बाहीची 8.5 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी. आणि बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच प्लस करायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा 8.5 इंच बाही आहे तर उंचीला, तर मी इथे 1 इंच प्लस करून 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं उंचीसाठी बघू शकता अस्तरच्या बाहीसाठी. तर हे उंचीचं मार्किंग मी इथे आखून घेतलं. आणि कॅप हाईट टाकण्यासाठी काय करायचं, जेवढी घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. म्हणजे 9.5 इंच घडी घेतलेली होती तर 10 इंच आला अर्धा इंच प्लस करून असा तिरका टेप ठेवून बघायचा. तर ऑटोमॅटिक तुम्हाला कॅप हाईट आहे ती मिळणार आहे. तर इथे वरून खाली मोजलं तर बघा 3.5 इंचावरती आपल्याला कॅप हाईट मिळाली आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे कॅप हाईट कटिंग टाकताना. ठीक आहे. तर त्याच्या पुढे 2 इंच आता आपण इथे मार्जिन घ्यायचं आहे बाहीसाठी. आणि असं तिरका टेप ठेवून बघायचं मगाशी आपण आर्महोल मोजलेला आहे तो परफेक्ट आहे तिथे मॅच होत आहे की नाही. तर बघा एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे. 8.25 इंचाचा आर्महोल आपण मोजलेला होता ब्लाऊजच्या मापावरून. म्हणजे आपलं बाहीचं परफेक्ट कटिंग इथे होणार आहे बघू शकता. तर अशी तिरकी लाईन आहे ती इथे आखून घ्यायची. आणि या तिरक्या लाईनचे आपल्याला आता 3 भाग करायचे आहेत 2-2 इंचाचे. तर इथून मी स्टार्ट करते. हा एक पार्ट झाला 2 इंचाचा, हा दुसरा आणि हा तिसरा झालेला आहे. ठीक आहे. तर इथे पहिल्या पार्टला आपल्याला आता काय करायचं आहे, अर्धा इंच मार्किंग करायचं वरती. दुसऱ्या पार्टला पण अर्धा इंच करायचं आणि 3 नंबरच्या पार्टला मात्र खालच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं.
तर आता बाहीचा शेप कसा द्यायचा या आकारावरती ते तुम्हाला दाखवते या पॉइंटवरती. तर सर्वात अगोदर इथून शेप देता यायचा आहे आपल्याला पहिल्या मार्किंग पासून अर्धा इंचाचं. तसंच ते मध्यावरून इथे 3 नंबरच्या मार्किंग पासून असं शिलाई मार्जिन पर्यंत हा आकार आहे तो मिक्स करून द्यायचा. बघा अगदी खोलगट आपल्याला हा शेप येतो आणि हाच शेप आहे तो बाही स्टिचिंगच्या वेळेस एकदम परफेक्ट बसतो आणि बाहीला कुठेच घोळ येत नाही. आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप देताना बघा मी आकार कसा दिलेला आहे. 2 नंबरचा अर्धा इंचाचा पॉईंट जोडलेला आहे फक्त आणि 3 नंबरच्या पॉईंटमध्ये तो जॉईंट करून दिलेला आहे. तर याच्यात समजलं नसेल तर पाठीमागे व्हिडिओ नक्की घेऊन बघा मी आकार कसा दिलेला आहे. तर इथे बघा बाहीचा दंडघेर टाकलेला आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि त्याची रेषा आहे ती सरळ आखून घेते. तर बाहीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला याच्या समजलं नसेल तर सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघत चला मैत्रिणींनो. बाही कटिंगचे माझे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघत चला. फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली 8.5 इंचाची परफेक्ट बाही आहे ती मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेली आहे. अगदी सुंदर शेप आलेला आहे बाहीचा बघू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला पाठीचा मुंडा कट करायचा आहे पाठीमागच्या साईडचा बघू शकता आणि बाही ओपन करायची आहे आणि नंतर मग फ्रंट पार्टचा शेप आहे तो कट करायचा आहे. तर आता हा फ्रंट पार्टचा मुंडा कट केल्यानंतर बाहीचा शेप तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर हाच शेप जर तुमचा परफेक्ट आला तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चून वगैरे पडणार नाही. अगदी सुंदर आकार आलेला आहे. तर इथे बघा हा पाठीच्या साईडचा आकार आहे तो मी तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाही आपली किती सुंदर कटिंग करून झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची बाही आहे ती कट करू शकता. आता ही तुम्हाला मी चेक करून दाखवते बाही आपली कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर इथे बघा हा ब्लाउज आहे आपला मापाचा, तिथे अर्धा इंच शोल्डरच्या इथे सोडून द्यायचं आणि जशी आहे तशी बाही आपल्याला चेक करून घ्यायची आहे. तर बघा इथलं 8.25 इंचाचं परफेक्ट आपलं मार्किंग मॅच झालेलं आहे आणि पुढे आहे ते शिलाई मार्जिन राहतं. तर एकदम परफेक्ट आपली बाही इथे तयार झालेली आहे बघू शकता. आता बॅक साईडचं पण मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर इथे बघू शकता इथे पण एकदम परफेक्ट मॅच झालेलं आहे आपलं. तर या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही मापाची बाही आहे ती कट करायची आहे जेणेकरून बाहीला कुठेच घोळ आणि चून वगैरे येणार नाही. आणि मोठ्या साईजची जर बाही कट करताना प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. तर आता पेपर कटिंग वरती सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित चेक करून दाखवते बाही आपली कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर शोल्डरच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडत अशी गोल गोल बाही फिरवत बघायची. तर बघा एकदम सुंदर परफेक्ट आपली बाही बसलेली आहे, कुठेच कमी पडलेली नाही. या पद्धतीने तुम्हाला मापाच्या ब्लाउजवरून कोणत्याही मापाचा ब्लाउज असू द्या, कोणत्याही साईजचा असू द्या, असं परफेक्ट कटिंग यायला हवं मैत्रिणींनो. आणि माझ्या चॅनलवरती नेहमीच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तुमच्या कमेंटवरती. तर इथे मी मगाशी म्हटलेलं होतं इथला हा टक्स दिल्यानंतर आपल्याला योगपट्टी कमी करायची असते. तर हे आपण इथे योगपट्टीचा ते इथलं एक्स्ट्राचं येत आहे ती कट करून घेतली. म्हणजे बघा आपली योगपट्टी आता परफेक्ट बसणार आहे टक्स दिल्यानंतर. तर आज मी तुम्हाला 36 साईजच्या ब्लाउजचं मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. तुमचा ब्लाउज आहे तो एकदम 100% परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर. आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. तुमच्या कमेंटवरतीच मी मैत्रिणींनो व्हिडिओ बनवत असते. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर याचं ब्लाउजवरती कटिंग कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.